नमस्कार, लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। आज या स्वयंपाकघरात तुम्हाला उपवासाची खीर कशी बनवायची ते पाहायला मिळणार आहे। ही खीर खूपच अप्रतिम होते आणि अगदी बासुंदी खाल्ल्यासारखी जाणीव होते। चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून हाताने चोळून घेऊयात। असं केल्यामुळे त्याच्यातील स्टार्च निघून जातो। याच्यातील पाणी काढून टाकायचं आहे। साबुदाणा धुण्याची क्रिया आपल्याला 2 वेळा करायची आहे। पाणी काढून टाकल्यावर एका चाळणीमध्ये काढून निथळत ठेवायचं आहे। थोडा वेळ पसरून ठेवायचं आहे, अगदी 5 ते 7 मिनिटे। 5 मिनिटे झाल्यावर हा साबुदाणा आपण एका भांड्यामध्ये घेऊयात। जेवढा साबुदाणा असेल तेवढंच आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय, त्यासाठी अर्धी वाटी पाणी घालूया। त्याच्यावर झाकण ठेवून 30 ते 45 मिनिटे बाजूला ठेवूया। 30 मिनिटे झालेली आहे। पातेल्यामध्ये 4 वाटी दूध घेऊया। दूध कच्चं आहे। साबुदाणा घेतलाय त्याच वाटीने 4 वाटी दूध घेतलंय। दूध उकळायला ठेवूया। दूध पटकन उकळण्यासाठी गॅसची आच मध्यम करूयात। दूध खाली तळाला लागू नये म्हणून पळीच्या साहाय्याने खालून वरपर्यंत नीट हलवत राहायचं आहे। कडेला आलेली साय सुद्धा पळीच्या साहाय्याने आतमध्ये घ्यायची आहे। 4-5 मिनिटातच दूध आपलं हळूहळू उकळायला लागलेलं आहे। उतू जाऊ नये म्हणून आपण हलवत राहणार आहोत। दुधाला खळखळून उकळी आलेली आहे। आता गॅसची आच कमी करूयात। साबुदाण्यावरचे झाकण काढूयात। साबुदाणा आपला व्यवस्थित भिजलेला आहे। आता हा भिजलेला साबुदाणा उकळत्या दुधामध्ये घालूयात। थोडं पाणी असलं तर काही हरकत नाहीये, पण जास्त पाणी नकोय, खीर आपली खूप पातळ होईल। साबुदाणा आता घातल्यानंतर तो पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। खाली लागू नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने पळीने खालून वरपर्यंत नीट हलवत राहायचं आहे। आता इथं आपल्याला गॅसची आच मध्यम ठेवायची। जसा जसा दुधामध्ये साबुदाणा शिजत जाईल तसा तसा तो उमलला जातो। 7-8 मिनिटांमध्ये साबुदाणा आपला उमललेला दिसतोय। आता याच्यामध्ये 4 चमचे साखर घालूया। खीर किती गोड किंवा कमी गोड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता। साखर हलवून विरघळून घेऊयात। गॅसच्या मध्यम आचेवर आपण साखर 2 ते 3 मिनिटातच विरघळून घेतलेली आहे। आता या स्टेजला साबुदाणा आपला काचेसारखा पारदर्शक झालेला दिसतोय आणि दूधही आपलं दाट आलेलं आहे। आता आपलं मिश्रण पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यावर ते दाट येणार आहे। हे बघा, साबुदाणा आपला कसा उमललेला दिसतोय तसंच पारदर्शकही झालेला आहे। पाव चमचा वेलची पावडर घालूया। मिक्स करूया। याला एक उकळी आणूया। सगळ्यात शेवटी वेलची पावडर घातल्यामुळे त्याचा सुगंध खीरीमध्ये टिकून राहतो। कडेला आलेली साय सुद्धा आपण पळीच्या साहाय्याने आतमध्ये घेणार आहोत, म्हणजे खीर खाताना दुधाचे दाणेदार कण भारी लागतात। वेलची पावडर घातल्यानंतर याला एक उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करून थोडं थंड करून घेऊयात। खीर आपली थोडी थंड झालेली आहे। 8-9 केशराच्या काड्या थोड्या कोमट दुधात भिजत ठेवलेल्या होत्या। केशर घातलेले दूध घालूया। 4 बदामाचे बारीक काप करून घेतलेले आहेत। बदामाचे काप सुद्धा घालूयात। मिक्स करून घेऊयात। साबुदाण्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे। अगदी बासुंदीसारखी चवीला लागते। ही खीर उपवासाला चालतेच, पण चपाती पुरीसोबत सुद्धा खायला अप्रतिम लागते। अशी साबुदाण्याची झटपट तयार होणारी खीर उपवासाला किंवा जेवणासाठी बनवू शकता। तसेच ही खीर तुम्ही गरम गरम पिऊ शकता किंवा थंड करून जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून पिऊ शकता। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल।
आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.